राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर रिट्वीट करणं यवतमाळच्या घाटंजी येथील एका सुवर्ण व्यापाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. आक्षेपार्ह मजकूर रिट्वीट प्रकरणात सुवर्ण व्यापाऱ्याला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने घाटंजी येथून ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शैलेश नंदकिशोर वर्मा असं अटक करण्यात आलेल्या सुवर्ण व्यापाऱ्याचं नाव आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेल्या ट्विटचं शैलेश वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून रिट्वीट केलं होतं व नंतर त्यांनी रिट्वीट त्यांच्या अकाउंटमधून डिलीट सुद्धा केलं. मात्र वर्मा यांनी केलेल्या रिट्वीटचा आधार घेऊन त्यांच्या विरोधात पुणे येथील सायबर शाखेमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी वर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पुणे येथील सायबर शाखेचे पथकाने घाटंजी येथे येऊन शैलेश वर्मा यांना ताब्यात घेतलं. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.